Navani
आज या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ पेज भक्ती जी उपस्थित मंडळी आहे, दत्त भक्त असतील, गुरुभक्त असतील, वेगवेगळ्या पंथातले वेगवेगळ्या संप्रदायातले असतील मंडळी असतील, त्या सर्वांना माझा श्रवण करणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तसंच हे कीर्तन उद्या YouTube वरती जी मंडळी पाहतील त्यांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आता आपल्या निरूपणाच्या विषयाकडे बघूया. संतांचे मुकुटमणी म्हणून ज्याला म्हटलं जातं ते तुकोबाराय भक्तीचं मर्म या पदाच्या माध्यमातून आपल्याला सांगताय. भक्तीचं मर्म सांगताय. तुकारामांची महती काय सांगावी, तुकारामांच्या अभंगाची महती काय सांगावी. दोन संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, एक समर्थ रामदास स्वामी आणि एक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. परखड विचार, माग पुढं काही नाही, जे येईल ते सडे तोड. त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणू नये वाणी. नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणूया वाणी. पंढरीनाथ महाराज की. व्यवसायाने वाणी होते म्हणून त्याला वाणी म्हणणं योग्य नव्हे.
पण त्यांची वाणी जशी होती, त्यांची वाणी जशी दिव्य होती, भगवंताची कृपा अशी प्रचंड त्यांच्या पाठीशी होती, प्रेरणा अशी जबरदस्त होती, त्यांनी लिहिलेल्या अभंगाचे परिणाम जनसामान्यावरती होत होते. आणि त्यांचा अधिकार सदेह वैकुंठाला ज्यांना जायचा योग आला ते हे तुकोबा आहे. फार थोड्या लोकांना हा योग जीवनामध्ये सत्पुरुषाला प्राप्त होतो. त्यात हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांचा आजचा हा अभंग भक्तीचं मर्म सांगणारा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. भक्ती जाणे नवविध तुका म्हणे तोची सिद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळा, याचा अर्थ भक्ती मतलब प्रेम हा जो शब्द आहे. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ असा आहे प्रेम. जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती हे कर्म आहे आणि ते आपण करायचे. पण आमच्या ज्या काही चुकीच्या कल्पना आहेत, आम्ही मंदिरात जातो म्हणजे भक्ती करतो, आम्ही तीर्थयात्रेला जातो म्हणजे भक्ती करतो, आम्ही जे जे कर्म करतो ते भक्ती करतो, अशी आमची एक समजूत आहे. ते ठीकच आहे, तेही आवश्यकच आहे. पण याचा अर्थ तुकाराम महाराजांना अभिप्रेत अर्थ काय आहे? जे तुम्ही कर्म करता त्या कर्मामध्ये तुमचं प्रेम किती आहे, जिव्हाळा किती आहे, हे महत्वाचं आहे. नाहीतर बोलता बोलता व्यवहारामध्ये माणसं बोलतात, सकाळी फार घाई झाली, गडबडीत उठलो, अंघोळ केली आणि सगळं गडबड झाली, ऑफिसला जायची, अंघोळ केल्यावर एकदा पूजा करून टाकली. पूजा टाकायची आहे का करायची आहे? आपणच विचार करा. पूजा करायची का टाकायची? पूजा करून टाकणे शब्दशः अर्थ जरी त्याचा हे असला तरी आपण तसे बोलताना सहज बोलून जातो. असे अनेक गोष्टी आपल्या या धार्मिक व्यवहारामध्ये आहेत. आमच्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय, अपशब्द म्हणून तो सांगतो मी तुम्हाला. करून टाकणे हा शब्द नाही, अपशब्द आहे. तसंच आरती जेव्हा आपण करतो तेव्हा या नुकताच उत्सव संपलाय म्हणून आठवलं म्हणून सांगतो, आरतीच्या वेळेला आपण आरती लावणे असं म्हणतो. पण बहुतांश ठिकाणी झाली का वेळ, आरती पेटवा. आरती पेटवा हा शब्द योग्य आहे का मला सांगा? योग्य नाही आहे. पेटवा पेटवी हा शब्द अन्य ठिकाणी असतो. देवाच्या ठिकाणी पेटवा पेटवी नाही. तिथं दिव्याच्या मुळे मिळणारी शांतता आहे, आनंद आहे, प्रेम आहे. दीपक ज्योती नमोस्तुते असं आपण म्हणतो. त्यामुळे ते पेटवा पेटवी हा शब्द वापरायचा नाही. एवढंच कशाला, आरती म्हणताना सुद्धा आमच्या किती गडबडी होतात. म्हणजे आमच्याही चुकून होतात काही वेळेला, पण आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो एकदा इंद्रियाला सवय झाली की तेच शब्द पुन्हा येतात. या दत्तांच्या आरतीमध्ये आपण बघितलं असेल, दत्त येऊन या उभा ठाकला. येऊन उभा राहिला असा शब्द आहे की नाही? पण बहुतेक ठिकाणी बहुजन गर्दीनं जेव्हा आरती म्हटली जाते, दत्त येऊन उभा टाकला. उभा टाकला, कुठे टाकला त्याला? याचा अर्थ शब्दामध्ये जादू आहे. शब्द कसे वापरतो त्याप्रमाणे त्याची प्रेमाची व्युत्पत्ती त्या ठिकाणी होते. शब्दामधनं ते प्रगट होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. 4 वेद संपन्न झालेला एखादा विद्वत ब्राह्मण असेल आणि ज्या वेदाचं त्यांनी पठण केलंय त्या वेदांचं पठण करताना त्याच्यामध्ये अर्थ जरी फारसा त्याला हे नसला, ज्ञात नसला, तरी त्या वेदाविषयी जे प्रेम हवं, ते म्हणण्याविषयी जे अंतःकरणात प्रेम असण्याची गरज आहे, त्याचा अर्थ जिव्हाळा. म्हणून एक नाथांची ओवी आहे. ते असं म्हणतात,
प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विण ध्यान पूजन प्रेमे विण कथा श्रवण आणि निरूपण वृथा जाण नृपनाथा सद्गुरुनाथ महाराज की श्रुती स्मृती ज्ञान प्रेम अभावित प्रेम नाही उपयोग नाही प्रेमे विण ध्यान शब्द मोठा आहे ध्यान आम्ही ध्यानाला बसतो असं म्हणतो आपण काही लोक ध्यानाला बसतात वाडीत मी अनेक प्रकार बघतो मंदिरात येणाऱ्या भक्तांचे बसलेले असतात पण त्यांचं ते ध्यान बघितल्यावर असं वाटतं काय ध्यान दिसतंय ही अवस्था ध्यानाची होता कामा नये त्यामध्ये प्रेम असण्याची गरज आहे पूजन पूजा किती तास केली याला महत्व नाहीये पण किती प्रेमाने केली याला महत्व जास्त आहे आणि देव हा उपचारामध्ये अडकलेला नाही तुम्ही काही न वाहता जरी 2 हस्तक आणि 3रं मस्तक जरी त्याच्यापुढे ठेवलं प्रेमाने जिव्हाळ्याने तरी त्याला ते प्राप्त होतं पूजन हे तर आजकाल शहरी वातावरणामध्ये अशी परिस्थिती आहे नाईलाज आहे त्याला मी काही टीका म्हणून म्हणत नाही बहुतेक शहरातली पूजा देवाची स्त्रियांच्याकडेच ट्रान्सफर झालेली आहे पुरुषांना वेळच नाही पण बऱ्याच वेळा पळवाटा करण्यामध्ये पुरुष तसे हुशार असतात आणि लोकांना सांगताना मात्र कौतुकाने सांगतात आमची पूजा वगैरे आहे ना ती आमची बायको करते बरं का हे सांगायला पण त्याला काय वाटत नाही कौतुकाने सांगतात पूजन कसं झालं पाहिजे प्रेमाने ध्यान पूजन प्रेमे विण कथा श्रवण आता श्रवण भक्ती आपली चालू आहे ना आपण बरेचसे लोक जमलेले आहात कीर्तन येत आहे पण कीर्तनाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर ते श्रवण होतं प्रेमे विण कीर्तन अर्थात त्यात दोघंही आहे ऐकणाराही तितकाच जबाबदार आहे आणि कीर्तन करणाराही तितकाच जबाबदार आहे कीर्तन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये कीर्तनाविषयी जर प्रेम नसेल आणि तो कीर्तनाचा नुसता ऍक्ट करत असेल जगाच्या दृष्टीने उपयोग नाहीये भगवंताला त्याच्या त्या ऍक्टची गरज नाहीये त्याच्या कीर्तनामध्ये त्याचे जे भाव आहेत ते अंतरातले भाव जेव्हा त्याच्या डोळ्यातनं बाहेर पाणी पडतं तेव्हा कळतात की हा सद्गतीच झालाय खरा त्या कीर्तनामध्ये रंगलाय प्रेमाने नटलाय असं वाटतं म्हणून कीर्तन करणाऱ्यालाही तेवढी जबाबदारी आहे प्रेम अंतःकरणात असेल तर कीर्तन होईल आणि श्रवण करणाऱ्याला तर असलंच पाहिजे कीर्तन श्रवण करण्याचं प्रेमे विण ध्यान प्रेमे विण कथा श्रवण आणि निरूपण नाथ म्हणतात सद्गुरुनाथ महाराज की जय एक दृष्टांत सांगतो प्रेम याविषयी तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय म्हणून सांगतो तुकाराम महाराज देहूला असताना भंडाऱ्याच्या डोंगरावर तासन तास जाऊन बसायचे विठ्ठल 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 त्यांच्या जीवनाचा अविभाग कसा झाला होता विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार विठ्ठल माझ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल भांडवला विठ्ठल सुखा विठ्ठल सुखा विठ्ठल टाळ प्रेम असलेले होईल का विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा
विठ्ठल सुखा विठ्ठल तुका तुकया मुखा विठ्ठल. भांडवल काय? विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल. हे प्रेम अंतःकरणात असेल तरच हे होऊ शकतं, अन्यथा नाही. तुकाराम महाराज भंडारी डोंगरावर तासनतास जाऊन बसायचे. सकाळी गेले विडा गळ्यात बांधायचा. आता ते बहुतेक ठिकाणी जे सत्पुरुष जे खऱ्या अर्थाने अधिकारी सत्पुरुष असतात त्यांची दिनचर्या त्यांनी ठरवलेली असते, देवाच्या प्रेरणेने ठरवलेली असते आणि त्यामुळे ते कार्य करत असतात. पण बघे लोक जे असतात आणि बहुतेक सगळ्या गावामध्ये असे लोक बहुतेक असतातच की अशा लोकांची निंदा नालस्ती करण्यासाठी ते वाट बघतच असतात. स्नानाला किती वाजता जातात, घरी परत किती वेळ येतात, अमुक काय करतात वगैरे वगैरे वगैरे. तुकाराम महाराज सकाळी विणा घेऊन चिपळी घेऊन गेले भंडारी डोंगरावर. तासन तास अख्खा दिवस त्यांचा तो भंडारी डोंगरावर व्हायचा आणि तिथे अभंगाची रचना लिहिली जायची. वृक्षवल्ली आम्हा वनचरे पक्षी सुसवे आळविती. हे कुठं खऱ्या अर्थाने वनामध्ये त्या डोंगरावर जाऊन बसून ते वनश्री बाजूनी सगळी. आपण कधी भंडारीच्या डोंगरावर गेला असाल तर तिथल्या भागातली वनश्री बघून या म्हणतात, बघण्यासारखी आहे. आणि संध्याकाळी परत आले की विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या घरी यायचं. काही वेळा असं पण व्हायचं की या नादब्रह्माच्या आनंदामध्ये इतकं प्रेम अंतःकरणात असायचं त्या विठ्ठलाबद्दल, आपल्या घरात जाताना गल्ली चुकायची आणि मग लक्षात यायचं आपण ज्या गल्लीत, आपली ही गल्ली नाही, आपलं घर तिकडे आहे. सांगण्याचा त्यातला विषय एवढाच आहे की अशा तऱ्हेनं गावातल्या काही लोकांना प्रश्न पडला. हा वेडा तुक्या सकाळी तंबोरी गळ्यात बांधतो, दिवसभर तिकडे जाऊन बसतो आणि हे सगळं जमतं कसं? पण यांनी आयुष्यात कधी असं काही केलेलंच नाहीये. ज्यांना काही करायचं नसतं ते बोलायच्या बाबतीत तळबेज असतात, लक्षात ठेवा. ते लोकांनी एकदा गावातल्या सगळ्या टवाळांनी असे ते एखाद्या कट्ट्यावर बसतात आणि त्या ठिकाणी टवाळक्या करण्याचं काम उत्तम प्रकारे करतात. कुठलंही विद्यालय नाही बरं का, आतूनच येतं त्यांना ते सगळं स्फोरण. आणि मग ते वाट बघत असतात अशा सज्जन माणसाची की त्याची टवाळी करावी. विठ्ठल 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 करत आलेले गावात प्रवेश करता करता महाराज थांबा. आता ते महाराज देखील विडंबनात्मकच म्हणाले सगळ्यांनी, कारण त्यांच्या त्यांना माहिती नाही हे महाराज काय. जग म्हणते महाराज आपण महाराज म्हणा. थांबा थांबा थांबा. तुकोबा आहे, आम्हाला एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही रोज सकाळी उठता, दिवसभर त्या भंडारीच्या डोंगरावर जाऊन बसता, पुन्हा संध्याकाळी विठ्ठल विठ्ठल म्हणून परत येता, हे सगळं जमतं कसं? तुकोबा आहे अंतःकरणात प्रेम होतं, हसत होते अंतःकरणापासून. बाबांनो तुम्हाला काय सांगू आता, एकदा त्या विठ्ठल नामामध्ये मी रमलो ना, विठ्ठल 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 विठ्ठलाविना मला काहीही कळत नाही, फक्त विठ्ठल. अंतःकरणात प्रेम असावं लागतं बाबांनो, प्रेम असावं लागतं तर ते मुखातून नाम येतं, असं तुकोबा म्हणाला. मग त्यातला एक शहाणा म्हणाला, प्रेम म्हणजे काय? कारण या माध्यमाने कधी आयुष्यात कधी प्रेमच केलेलं नव्हतं आणि प्रेम कशाची खातात हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. त्यामुळं प्रेम म्हणजे काय ते म्हणजे खरं सांगू का, प्रेमाला ये सांगता दाविता बोलता, प्रेमाला ये सांगता दाविता बोलता, प्रेमाला ये सांगता दाविता बोलता.
तुम्ही मला प्रेम म्हणजे काय विचारलं? प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. प्रेम हा जीवनातला एक मोठा अनुभव आहे. तुम्ही प्रेम करून बघा भगवंतावर, म्हणजे तुम्हाला आपोआप कळेल प्रेम म्हणजे काय चीज आहे. खरं सांगू, जगामध्ये खरं प्रेम करणारी माणसं सापडतच नाही जास्त. व्यक्तीवरती असो किंवा देवावरती असो, खरं प्रेमच आज पाहायला मिळत नाही. आज एवढे आम्ही तुटक राहिलेले आहोत जगामध्ये, व्यवहारामध्ये. शहरी भागात तर हा विषय संपलाच आहे. एका बिल्डिंग मध्ये एक मनुष्य कालवश झाला. सगळी 15-16 सोसायटीच्या लोकांची मिळून एक ती असलेली सोसायटी, कुटुंब, संबंध, त्यांचे नातेवाईक आले, सगळा विधी झाला, त्याला घेऊन गेले अँब्युलन्स मधनं, सगळं झालं. शेजारच्या माणसाला माहिती नाही ही आज अवस्था आहे. त्याचं कारण संबंध तेवढं नाही, प्रेमाचे संबंध नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही. हे जर नसेल तर ते तसंच होणार. म्हणून जिव्हाळा प्रेमाबद्दलचा एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एकदा वारकरी पंथातले एक वारकरी असे अचानक त्यांना तातडीचं एक काम आलं. पण त्यांचा नियम असा होता, रोज देवाची न चुकता पूजा करायची, 5 हरिपाठातले अभंग म्हणायचे, हरिपाठ पूर्ण म्हणायचा, आपले 5 नियमाचे अभंग म्हणायचे आणि ही सगळी सेवा करायची आणि मग दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा व्हायचा. अशी तातडीचंच काम असं आलं. आजच्या काळात म्हणजे आता सध्या तर मेसेज येतात, त्या काळात तशी नव्हती, तार आली. त्यावेळेला म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय, तार आली म्हटलं की समजायचं कोणतरी गचत नाही. बरोबर माझं. अशी एक काळ होता की त्यावेळी हा आता विज्ञानाची ही प्रगती, इकडं टाईप करायच्या आतच आम्हाला हे सेंड करा म्हणजे की सेकंदात सेंड होतं. अख्खी पोथीच्या पोथी, ही विज्ञानाची प्रगती. असो, त्या विषयावर बोलायचं नाही मला. तर वडिलांनी मुलाला हाक मारली, बाळ घरात संस्कार होते, सगळं होतं, मी जरा परगावी चाललोय, मी येईपर्यंत देवाची पूजा तेवढी करशील ना? तो नाही म्हणणार नाही. हो नक्की नक्की नक्की, मी जाऊन ये, मला तर एखादा दिवस पुढं मागं होईल, पण देवाची पूजा चुकवू नको. आता कसं आहे, वडिलांच्या अंतःकरणामध्ये असलेलं देवाविषयीचं प्रेम, जिव्हाळा हा काय आपोआप येणार आहे का? काही अनुभवाने येणार आहे? कधी केलीच नाही पूजा, कधीच केली नाही. बहुतेक सगळ्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळीच आज पूजा करतायत. मुलं विचारत सुद्धा नाही, बाबा मी पूजा एका दिवशी करू का म्हणून. नसलेली मंडळी विचार करतील, हे तुम्ही तुमच्या चिरंजीवांच्या बाबतीत म्हणत नाही ना? नाही, ते मला बरेच वेळा विचारतात, आज मी करू का पूजा. सांगायचा विषय एवढाच आहे की पूजा ही कुणाला नको आहे. पूजा म्हणजे देवाकडनं सगळं हवंय, पण देवाची पूजा कुणालाच नको आहे. तुकारामांचा याच्याविषयी पण एक विषय आहे, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा हाती सोंगड्यांचा साळा, हाती सोंगड्यांचा साळा, देवपूजेचा कंटाळा, आवडीने भांग होती, आवडीने भांग होती, गंधभोगा रीता कष्टी, गंधभोगा रीता कष्टी, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा, देवपूजेचा कंटाळा.
देवपूजेचा कंटाळा हाती सोंगट्यांचा चाळा आवडीने भांग घोटी गंध ओगाळीचा कष्टी. हे अनुभवातले अभंग आहेत. तुकाराम महाराजांनी घरोघरी जाऊन ते अनुभव घेतले. काय झालं, देवपूजा करा म्हटलं की डोकं काय एवढ्या आठ्या पडतात डोक्यावरती, काय सांगू तुम्हाला. देवाची पूजा मी म्हणजे काय, तू कोण हे कलेक्टर लागून गेलास. मी म्हणजे कलेक्टरनी पूजा करायची नाही असं त्याचा अर्थ नाही. सांगायचा त्यातला विषय एवढाच आहे की देवाविषयी जेवढं प्रेम आवश्यक आहे तेवढं नाही आहे. त्यामुळे पूजा प्रेमाने होत नाही. देवपूजेचा कंटाळा त्याचं वर्णन करताना पुढे ते म्हणाले, एकदा सगळे मित्र जमले. पूजा तर राहिलीच बाजूला, कारण पूजा बायकोनी करून घेतलेली होती. सगळे मित्र आले. चला म्हणले आज जरा रविवार आहे, भांगेचा कार्यक्रम करूया. सकाळी बायको म्हणाली होती जरा गंध उगाळून ठेवता का आंघोळ झाल्यावर. छे मला अजिबात जमणार नाही. तुझं तू गंध, तुझी पूजा आणि तुझे देव, म्हणजे तुझे देव गंध सगळं तुझं आणि बाकी मेवा खायला हा. मित्र म्हणाले आज जरा भांगेचा कार्यक्रम करूया. आपल्या महाराष्ट्रात जरा हा भांग विषय कमी आहे, म्हणजे जवळजवळ कमीच आहे. उत्तर भारतामध्ये भांग हा विषय जास्त प्रसिद्ध आहे. नव्हे भांग घोटली जाते आणि भांग लोकांना दिली जाते आणि पचवणारेही पण त्यातले तसे दर्दी लागतात. नाहीतर मग काय काय गमती होतात हे भांग पिढलेल्या लोकांना माहिती असेल. हसायला काय लागतात, रडायला काय लागतात, बोलायला काय लागतात, काय काय नको नको ते बोलतात, काय सांगू. तर असो भांग ओगाळी म्हणजे आवडीने भांग गोटी गंध ओगाळीचा कष्टी देव पूजेचा कंटाळा. माझा दृष्टांत चालला होता त्या वारकऱ्यांच्या मुलाचा. वडील गेले गावाला, कारण कीर्तनकाराची जबाबदारी आहे. कुठं गेलो कुठं आलो तर म्हणून जागेवर यायला लागतं. हरदासाची कथा मूळ पदावर. तसं याने पहिल्या दिवशी पूजा याच्यात देव ताब्यात आले आणि देवघरात गेला. हा देवघरात पहिले सगळं देवघर भरलेलं, जागाच नाही देवा ठेवायला, इतके देव. तो मनामध्ये विचार करतोय एवढ्या देवांची पूजा करायची म्हणजे किती तास लागतील. एक काम करूया, आज आता एक काम करूया, हे सगळे देव मी घेतो म्हणून त्यांनी गंगाळ घेतलं. सगळे देव एका गंगाळ्यात ठेवले. घरात विहीर होती, तिकडे गेला आणि त्यांनी ते स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून आपली लाकडी टोपली असते त्या टोपलीत सगळे देव ठेवले. त्याला दोरी बांधली आणि विहिरीजवळ गेला आणि देवानं म्हणाला कधी बाप जन्मात तुम्हाला अशी आंघोळ मिळाली नसेल, आज मी तुम्हाला आंघोळ घालणार आहे. ती टोपली बांधली, विहिरीला बांधली, विहिरी सोडली. हरगंगे भागीरथी, हरगंगे भागीरथी. आता देव तर खळबळून निघाले पाहिजे. 2 हिसके मारले दोरीने. स्वच्छ व्हायला नकोच का? स्वच्छ झाले. देव वर्ग काढले. पुसायचा प्रश्न नाही. विहिरीच्या काठावर सगळे देव ठेवले वाळायसाठी. आता या गडबडीत काय झालं की टोपली जी होती लाकडी त्याला एक भोक होती. त्या भोकामध्ये एक त्यांचा कुलदेवतेचा टाकच पाण्यात बुडला. देव त्यांनी गोळा केले आणि देवघरात आणून ठेवले आणि त्यांना सांगितलं आता कृपा करून माझी जशी पूजा करतो तशी करून घ्या. म्हणून हातामध्ये गंध असं घेतलं आणि सामूहिकरित्या देव हो घ्या गंध. गोपाळ काला फुलं एकदा घातली आणि एक दुःख होतं त्याला. बाबा आल्यावर विचारतील आपला टाक. कुलदेवतेचा विचारला तर वाईट वाटलं. अरे बापरे, तो मनात विचार करतोय म्हणजे आपल्या कुलदेवतेचा टाक बुडला पाण्यात म्हणजे संपला, म्हणजे आता देवाला सुतक नाही का आलं.
देवाला सुतक आलं 10 दिवस, म्हणजे 10 दिवस देवाला पूजा नाही. आधीच उल्हास आणि त्यात फार गुणवास. आधी इच्छाच तशी होती. सांगण्याचा यातला विषय एवढाच आहे की देवपूजेविषयी आम्ही इतके या ठिकाणी मनामध्ये विचार पाहिजे, जे प्रेम पाहिजे, जो जिव्हाळा पाहिजे ते नाहीये. आणि ते नसल्यामुळं आम्हाला त्याचा खरा आनंद जो आहे पूजेचा तो मिळत नाही. प्रेम अंतःकरणात पाहिजे. सर्व व्यवहारामध्ये देवपूजा असो किंवा व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा प्रेमाचा जर ओलावा असेल तर माणसं आपले आपोआप जवळ येतात, आणि प्रेमाचा ओलावा नसेल तर ते आपोआप लांब जातात. देव सुद्धा हा प्रेमाचा वाट बघत असतो, प्रेमाने वाट बघत असतो. भक्त केव्हा मला हाक मारतो. भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. बोलण्याचा विषय फार मोठा आहे. देवपणासाठी विषय नवविध भक्तीमध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा विषय जो सांगितला तुकाराम महाराजांनी तो असा सांगितला, आणिक नाहीये माझ्या मना होका पंडित शहाणा. म्हणजे एखादा प्रकांड पंडित आहे, पण त्याला पांडित्याचं ज्यामुळं पांडित्य प्राप्त झालं त्या पांडित्याविषयी प्रेमच नाही आहे, अशा माणसाला आम्ही किंमत शून्य असं तुकाराम महाराज म्हणतात. होका पंडित शहाणा. भक्ती जाणे पुढे सांगतात, भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. श्रीमद भागवतामध्ये या नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. गोपाल कृष्ण भगवान की. आता खरं सांगू, आपण जे सगळे बसलायत ना कीर्तन ऐकायला, हे नंबर 1 चे श्रोते, श्रवण करणारे. भक्तीमध्ये तुमचा नंबर पहिला आणि कीर्तन करणारा आमचा नंबर 2. कीर्तनम नंतर पहिला नंबर श्रवण करणाऱ्याचा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, ऐकणं फार महत्वाचं आहे. सतत ऐकावं लागतं. ते केव्हा ऐकलं जाईल? सततम कीर्तयन्तो माम. सतत तुम्ही जर कीर्तन ऐकत असाल, आता बहुतेक सवय लागेल का, ह्या लॉकडाऊनने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यातलाच एक प्रकार हा आहे, घर बसल्या परिवारासह मंदिरात जा नको, हॉलमध्ये गर्दी नको, कुठे पास काढायला नको, कुठे जायला नको, कुठे आणि बाहेर गेलं की पुन्हा सगळा खिशाला चाटच आहे. त्यापेक्षा घरात बसून सगळं श्रवण आनंदाने. कीर्तन हे आनंदाने श्रवण. श्रवणम. पण एक लक्षात ठेवा, जरी नंबर दुसरा 2 नंबर असला तरी आम्ही 2 नंबरचे नाही. आमचं कीर्तन हे 1 नंबरचं जेव्हा होतं, कीर्तन हे 1 नंबरचं घडावं अशी ती प्रेम अंतःकरणात असेल तर ते घडेल. त्यासाठी भक्तीची जिव्हाळ्याची गरज आहे. कीर्तनम विष्णू स्मरणम. आता या क्रमाने आपण जर कधी बेळगावला गेलात तर केळकर बागेमध्ये आमच्या सद्गुरूंचं एक स्थान आहे, काणे महाराजांचं. त्या समाधी मंदिरापाशी तुम्ही जर खाली उतरून जायला निघालात अशा 9 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर लिहिलेलं आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम वंदनम दास्यम. शेवटची पायरी सख्यम आत्मनिवेदनम. हे दर्शन आहे. सगळ्या नवविधा भक्तीमध्ये क्रमाक्रमाने माणसाने आपली प्रगती करायची आहे. पहिल्यांदा ऐकायचं आणि कीर्तन सुद्धा करता येतं. ऐकून ऐकून आमच्याकडे असे कितीतरी कीर्तनकार, आमच्याकडे असे माहितीतले कीर्तनकार जे पूर्वी तबला वाजवत होते, ते बसून, कारण त्यांना काय आहे, कीर्तन सभेकडून उठताच येत नाही. ही त्यांची अडचण आहे. मग एकदा जाऊन पटकन त्याची चक्कर मारून येतो असं करता येत नाही. 2 तास कीर्तन असेल तर जागेवर ठाम बसावं लागतं. हो बाळासाहेब, ही त्यांच्या
नेहमीचा 40-50 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा 40 वर्षाचा. त्यामुळं एक बरेच वेळा असं पण घडलंय की ऐकून 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 त्यांच्या आर्या दिंड्या श्लोक तोंड पाठ आणि असे तोंड पाठ करणारे असे अनेक तबलजी अनेक पेटीवाले आज भारताच्या या महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये कीर्तनकार झालेले आहेत, कीर्तनकार बनलेले आहेत. श्रवणाचा परिणाम आहे. कीर्तन श्रवण कसं केलं पाहिजे? प्रत्येक गोष्ट कानाने शांतपणे ऐकली पाहिजे. काय म्हणतात ते दृष्टांत ऐकला पाहिजे, ओवी ऐकली पाहिजे, श्लोक ऐकला पाहिजे, प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम, सतत आपण नामस्मरण केलं पाहिजे. या नवविधा भक्तीच्या एक एक पायऱ्या आहेत भगवंताजवळ जाण्याच्या. आता दास्य भक्ती जी आहे, श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम आणि दास्यम. आता वंदन भक्ती आमच्या गुरुचरित्रामध्ये कुणी केली तर आपण परवानी वामनकरांचं प्रवचन ऐकलं. अनेकांची कीर्तन ऐकताना आपण ऐकलंय की शेतकऱ्याची जी कथा आपण ऐकली असेल त्या शेतकऱ्याच्या कथेमध्ये किंवा तंतुकाची कथा तुम्ही 4 दिवसापूर्वी ऐकली. फक्त नमस्कार वंदन भक्ती फार मोठं काम करते बरं का. वंदन भक्ती काही करायला नको, फक्त वंदन. परमेश्वरालाच वाटतं एक दिवस हा सातत्याने नमस्कार करतो, याला आपणच भेटावं विचारावं काय हवं. हे वंदन भक्तीचं महत्व आहे. शेतकऱ्याला स्वतःहून विचारलं काय हवंय माग, ही वंदन भक्ती आहे. पण दास्य भक्ती, समर्थ दास झाले रामाचे म्हणून त्यांचं रामदास नाव पडलं. सावध झाले आणि त्यांनी रामभक्तीमध्ये आपला संबंध देह झोकून दिला. मारुतीराय योग आज चांगला आहे, शनिवार आहे. मनोयवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मयं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की. असं हे मारुतीरायांनी दास्य भक्ती केली. मारुतीराय म्हणजे भगवान शिवांचा महारुद्र अवतार. पण त्यांनी राम कार्यामध्ये त्यांच्या आईची इच्छा होती अंजनीची की राम कार्यात माझ्या मुलाचा उपयोग झाला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी मारुतीबाई असल्याशिवाय रामायणातली कुठली कथाच पूर्ण होत नाही, इतकी दास्य भक्ती. आणि त्यांचं पण लिहिलंय दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य. मारुतीराय तम वंदे रघुनंदनम राजाधिराज रामचंद्र महाराज की. दास्य भक्ती ही मारुतीरायांनी केली. सख्य भक्ती सुद्धा त्यांनी केली. दास्य भक्तीतनच सख्य भक्तीपर्यंत गेले. आणि सख्य भक्तीतल्या कीर्तनामध्ये काही कथा आहेत, आज सांगायच्या नाहीये, किंवा पुन्हा वेळ येईल तेव्हा सांगू. सख्य भक्तीच्या अनेक कथा मारुतीरायांच्या जीवनातल्या आहेत. एक सुटका म्हणून सांगतो, पण असो पुढल्या वेळ बघू. अशा तऱ्हेनं हे सख्यम आत्मनिवेदनम, शेवटी देवाला आत्मनिवेदन करण्याची एक बाजू असते. खूप लोक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय करतो किंवा आपल्या व्यवहारात सुद्धा गोष्टी ज्या ज्या करतो. आमच्याकडे आमच्या चिरंजीवांची एक पद्धत आहे. यात्रेला कधी निघाले, गिरनारला असो बद्रीनाथला जायचं असो, आमच्या जायचे एकदा ग्रुप ठरला, किती लोक जायचे ठरलं की ते आधी नरसोबाच्या वाडीला दक्षिण द्वारात बसतात. नावाची यादी त्यांच्या हातात असते आणि देवाला कळवळून प्रार्थना करतात आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडो. आम्ही अशी अशी सगळी मंडळी आम्ही चाललोय आत्मनिवेदन. असं आहे, देवाला हे सगळं सांगावं लागतं. देवाला सांगितल्याशिवाय कळेल कसं? आम्हाला सांगितल्याशिवाय काही कळतं का? देवाला पण सांगावं लागतं. आमच्या वाडीला दक्षिण द्वार हा देवाचा कान आहे, त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की देवाला सगळं कळतं. आणि आमच्या यात्रा कायम निर्विघ्नपणे त्यांच्या कृपेनं पार पडलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आत्मनिवेदन हा शेवटचा भाग आहे. तेव्हाच त्याची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध
या नवविधा भक्तीमध्ये जो रमला आणि त्यांनी आत्मनिवेदन केलं, खरा सिद्ध तोच. साध्य करायचं वेगळंच, पण सिद्ध व्हावं लागतं आधी. त्याप्रमाणे सिद्ध होतो हे तुकाराम महाराजांसारख्या मुकुटमणी यांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून मूळ अभंगामध्ये प्रेम आणि जिव्हाळा. आता असं आहे, सध्या पितृपंधरवडा चाललेला आहे, म्हणून आपल्या आई वडिलांविषयी प्रेम किती आहे, जिव्हाळा किती आहे, ते या आजच्या सध्याच्या या कालामध्ये आपोआप लक्षात येतं. कशाचा मनुष्य विचार करत नाही. पूर्वी आमच्या वाडीला लोक, घरामध्ये सुविधा होत नाही, वाडीला येऊन श्राद्ध पक्ष करून जाणारे लोक शेकड्याने होते. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही अडचणी आल्या आहेत, पण ऑनलाईन करतायत. सध्या करेनात, प्रेमाने करतायत, जिव्हाळ्याने करतायत, पण करतायत. हा जिव्हाळा आहे. आता या उत्तर अंगामध्ये आपल्याला जी कथा सांगणार आहे ते प्रेम म्हणजे काय असतं या संदर्भात आणि त्या कथेच्या माध्यमातून तुम्हाला मी गोकुळात घेऊन जाणार आहे. असो, मूळ अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराज तेच सांगतायत. साडे भक्तीचा जिव्हाळा, साडे भक्तीचा जिव्हाळा, साडे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, साडे भक्तीचा जिव्हाळा. नमस्कार, मी कौस्तुभ रानडे. आज आपल्या समोर एक पद सादर करतो. ओंकाराचा छंद मला लागला, ओंकाराचा छंद मला लागला, 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 लागला. ओंकाराचा छंद मला लागला, आनंदी आनंद
थोडं नामस्मरण करून कथा भागाकडे वळायचं आहे. आपण सगळे बसलेली मंडळी ज्या ज्या ठिकाणी बसलेले असाल त्या त्या ठिकाणी टाळ्या मोठ्यांदा वाजवा आणि मोठ्या आवाजात नामस्मरण करा. रघुपती राघव राजा राम सीताराम सीताराम एक श्लोक म्हणतो पण सगळ्यांनी म्हणायचं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पितृपक्ष महोत्सवातला आजचा जो दिवस आहे तो आमच्या पिताश्रींचा आजचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आजची सेवा जी आहे ती देवाला अर्पण करत असताना आजची कीर्तन सेवा त्यांच्याही चरणापाशी मी अर्पण करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रत्नमंचावर भगवान गोपाल कृष्ण पहुडले प्रसंग आहे. सर्व व्यवहार संपला. अवतार कार्य समाप्तीच्या वेळेला सगळं आता होते सगळी कामं पूर्ण झाली आणि द्वारकेमध्ये सुखासाने भगवान गोपाल कृष्ण पहुडले. वर्णन केलंय रत्नमंच की आसन हरिते रत्नमंच
दास दासी नोकर चाकर सगळे सेवा करतायत. 4 पट्टराण्या रुक्मिणी वर्तमान सगळे सेवा करतायत भगवान गोपाल कृष्णाची. तरी हा सुखी नसे श्रीहरी. रुक्मिणी मनामध्ये विचार करते आम्ही एवढे सगळे सेवा देवाची करत असताना सगळेजण देवाचा चेहरा असा सतेज पाहिजे, कसा तेजपुंज पाहिजे, आनंदी पाहिजे, त्याची चिंतामग्न का दिसताय. जवळ गेली रुक्मिणी. देवा काय झालं? काय नाही रुक्मिणी, काय सांगता येत नाही. पण झालंय काय असं काही? आम्ही सगळे तुमची प्रेमाने सेवा करत असताना तुम्ही असे चिंताग्रस्त का? रुक्मिणी तुला काय सांगू, मला माझ्या बालपणाचा काळ आठवायला लागला. त्या बालपणात गोप गोपी माझ्याजवळ यायच्या, मी प्रेमाने माझ्याबरोबर त्या गोप हेरा धरायच्या. काय तो आनंदाचा क्षण होता माझ्या जीवनातला. रुक्मिणी मला ते बालपण आठवत आहे. माझं आठवितो तोच सुखाचा काळ, आठवितो तोच सुखाचा काळ. आम्ही एवढी सगळी सेवा करतो ती फुकटच. तुम्हाला बालपणाचा काय सांगू रुक्मिणी, बालपणाचा काळ सुखाचा, काय आगे नाही पिछे नाही. लहानपणी म्हणून तुकाराम एक ठिकाणी म्हणाले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बालपण फार महत्वाचं आहे. गोपाळ कृष्णाने बालपणामध्ये गोकुळात क्रीडा केल्या, गोप गोपीच्या हे झाले, ते सगळं बालपण त्यांना आठवायला लागलं. काय खराब. तेव्हा रुक्मिणीच्या मनामध्ये थोडासा विचार आला, सहज म्हणून बोलायला गेली. देवा म्हणजे आम्ही एवढे सगळे सेवा करतोय, तुम्हाला ते मान्य नाही. तेव्हा रुक्मिणी बोलताना काय म्हणाली, देवा 16 सहस्रवरती 16 सहस्रवरती आठविता 16 सहस्रवरती सेवाक आठविता काय याच या कांता. कांता का आठविता व्याभिचारी गोपीच्याच एकांता. आम्ही 16 सहस्र 108 एवढे तुमच्या चरणाची सेवा करत असताना तुम्हाला त्या व्याभिचारी गोपींची आठवण होते. रुक्मिणी सहज बोलून गेली, गोपी व्याभिचारी, पण देवाला सहन झालं नाही, हल्लं. अतिशय वाईट वाटलं.
गळगळ गळगळ डोळ्यात पाणी यायला लागलं गोपाळकृष्णांच्या. रुक्मिणी काय बोललीस? व्याभिचारी गोपी? म्हणजे गोपी जर व्याभिचारी असतील तर मीही व्याभिचारीत असलो पाहिजे? नाही. तेव्हा तुम्ही कसे व्याभिचारी? तुम्ही नाही, मी तुमच्याबद्दल नाही बोलले. देवाने विचार केला की खरं दुखणं आमच्या घरातच आहे. जग नावं ठेवेल माझ्या अवतार कार्याबद्दल जगामध्ये आजही लोक नावं ठेवतात, तो भाग वेगळाच, पण खरं दुखणं आमच्या घरातच आहे. रुक्मिणीच तिथं म्हणतेय व्याभिचारी गोपी. जग म्हणेल यात नवल काय? देवाने ठरवलं काहीतरी नाट्य घडवलं पाहिजे, त्याशिवाय यातनं मार्ग निघणार नाही. आणि खरं काय प्रेम आहे आणि खरं काय त्या गोपींचं प्रेम आहे ते कळेल त्यावेळीच. सारखी ती म्हणाली, देवा तुम्हाला नाही म्हणाले, मी गोपींच्या बद्दल बोले. अगं गोपी व्याभिचारी काय, मी व्याभिचारी काय, एकच. देवाने ठरवलं. काही क्षण गेला, असे या बाजूने त्या बाजूने सारखे ऋषी बदलतायत. रत्नमंचावर पहुडलेले. अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय. रुक्मिणीला काही कळेच ना. आत्ता क्षणापूर्वी माईशी बोलत होते आणि बोलता बोलता एकदम अंगाचा दाह. तेव्हा काय झालं? अंगाचा दाह होतोय. बोलायचं बंदच केलं होतं, एकच शब्द, अंगाचा दाह होतोय. पण तेव्हा अचानक कसं काय झालं ते फार जुनं आहे. भृगु ऋषीने जेव्हा लाथ मारली तेव्हापासून हा हृदयरोग आम्हाला जडलाय. तेव्हापासून केव्हा तरी असा अचानकपणे हृदयरोग उफाळून येतो. अंगाचा दाह होतोय. रुक्मिणी म्हणाली, देवा यावर काही औषध नाही का? ते मला काही माहिती नाही. अंगाचा दाह होतोय. घाबरले, सेवक घाबरले. अरे बापरे, द्वारकेमध्ये एकदम आम्ही आनंदात वावरणारी मंडळी, अचानकपणे देव आजारी, अंगाचा दाह होतोय, काय कळेना. रुक्मिणीने काय केलं? देवांचे वैद्य बोल आणून या अश्विनी कुमारा, आणून या अश्विनी अश्विनी कुमारांना बोलवलं. अश्विनी कुमार आले, देवाला तपासायला लागले. आता खरं सांगू का, देव आजारी नव्हतेच. खरं सांगायचं हे नाट्य होतं, कारण तो नवनाटकी आहे. गोपालकृष्ण हा नवनाटकी आहे. त्याने असं नाट्य वठवलंय, बास रे बास. अश्विनी कुमारांनी नाडी हातात धरल्याबरोबर भगवान अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय. आणि देवाने अश्विनी कुमारांकडे एकदा टक जाऊन बघितलं. म्हणजे आम्हाला खरं म्हणजे काय झालं नाही हे त्यांना कळलेलं आहे. अश्विनी कुमार म्हणजे खरे वैद्य देवांचे, त्यांना कळलंय की मला काहीच झालेलं नाही, पण सगळी नाडी छान लागते आहे, हृदयाचे ठोकी छान पडत आहेत, सगळं काही उत्तम आहे. सगळं बहुतेक म्हणजे यांना जे वाटते त्यातलं सगळं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काही नाही. असं असताना भगवान मध्ये मध्ये अंगाचा दाह. पण त्यांच्या लक्षात आलं अश्विनी कुमारांच्या, भगवंताच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आणि रुक्मिणी प्रश्न विचारले, त्याला उत्तर त्या पद्धतीने दिलं पाहिजे. अश्विनी कुमाराजवळ रुक्मिणी गेली. काय झालं वैद्यव्यास, काय झालं? काय झालं सांगण्यासारखं नाही. किती काय जाईल सांगता येत नाही. एकूण परीक्षा केली, किती काळ लोटे सांगता येत नाही. आणखी रुक्मिणी घाबरली. काय करावं कळेना. आता कोणता उपचार करावा. सगळी धावपळ त्या द्वारकेमध्ये. बातमी पसरली, देव आजारी आहे. द्वारका बंद. आजकाल केव्हाही आमच्याकडे बंद होतो, पण इथं देव आमचा आजारी आहे म्हणून द्वारका बंद होती. आणि ह्या बंद द्वारकेमध्ये रुक्मिणी अतिशय हतबल झाले. काय करावं कळेना. एकदम बोलता यांना अंगाचा दाह सुरू झाला. काय कळेना.
वैद्यराज येऊन गेले. वैद्यराजांनी सांगितलं काय होईल, कोणत्या क्षणी होईल काय सांगता येत नाही. म्हणजे आणखीच ती घाबरली आहे. एवढ्यामध्ये आमचे गाडीचे माल नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण 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 कमलापती कमल नयन कमलापती कमल नयन पवतारण पवहारण पवतारण पवहारण नारायण 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 मदत करत भगवान आमच्या या देवर्षी नारदांची स्वारी द्वारकेत आलं. आजपर्यंतचा अनुभव वेगळा. हा द्वारकेच्या नगरात प्रवेश केला. सामसूम नारदांचं काय झालं काय करावं म्हणून जेव्हा आज पुढे 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 नारद गेले. नारद कौशल्यपूर्ण काम करणारे होते. पुढे पुढे गेले आणि एक दुकान उघडं होतं. एक फळी लावलेली होती, मोठी मोकळी होती. एक फळी मोकळी होती. तिथे गेले. नारदांनी प्रश्न विचारला का हो द्वारकेत सगळी सामसूम सगळी द्वारका बंद काय झालंय तुम्हाला माहित नाही. म्हणजे देव आजारी आहे. देव आजारी असा कोणता आजार झालाय देवाला की सगळी द्वारका बंद. आता ही रुक्मिणी जरा अतिशय धातबद झाली होती. काय करावं येरजावे द्वारकेच्या त्या संबंध राजवाड्यात काय करावं कळत नव्हतं. सारखी जवळ बसत होती, पाय दाबत होती. काय झालं देवा काय नाही. याने रुक्मिणीची पाय लावल्यावर अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय. एवढ्यात आमचे नारद नारायण 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 आणि महाद्वारात उभे राहिले नारद तंबोरी घेऊन. रुक्मिणीनं आतनं बघितलं. रुक्मिणीने आतनं बघितलं आणि तिच्या डोक्यात आलं औषध सापडलं. औषध सापडलं. आता नक्की औषध मिळेल. नारद आत निघाले. सगळी द्वारकेमधला राजप्रसाद सगळा सामसूम, सगळे चिंताग्रस्त. देव आजारी, देव आजारी. रुक्मिणी आली. या नारदा ते माझं आता स्वागत नको. मला पहिलं सांगा काय घडलंय रे. काय सांगू. देव आजारी आहे. आजारी आहे कुठे आहे. आतमध्ये आहे. बाहेर दोघांचा चाललेला संवाद भगवंताने ऐकला आणि ठरवलं आता नाट्य उत्तमच केलं पाहिजे. नारदाने आत प्रवेश केला. तो भगवंताने अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय. मोठमोठ्यानं ओरडलं. गडाबडा लोळतायत आणि अंगाचा दाह होतो म्हणतायत. तेव्हा नारद जवळ गेले. नारदाने विचारलं देवा काय झालं. काही नाही अंगाचा दाह होतोय. हो ते मला कळलं अंगाचा दाह होतोय पण याच्यावर काही औषध नाही का. असं काय झालं एकदम अचानक कसं काय झालं. नारदा ती गोष्ट सांगायला मला आता वेळ नाही पण घडलेली स्थिती अशी आहे अंगाचा दाह होतोय. एक देवा नारदांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड वेगळी आहे. ते चाणाक्ष होते. काहीतरी गडबड वेगळी आहे. देवा औषध काय ते सांगा तुम्हाला माहित असेल तर. तुला सांग. देव आता औषध सांगतायत. देव औषध सांगतायत. ऐकून ठेवा सगळ्यांनी काय औषध सांगितले ते. देव औषध सांगतायत. नारदा प्रेम जयाचे मजवरी, प्रेम जयाचे मजवरी त्याची पद धुली लाविता अंगा. एकच सांगतो औषध आहे. माझ्यावर ज्यांचं अत्यंतिक प्रेम आहे त्यांच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावा म्हणजे अंगाचा दाह कमी होईल.
नारद म्हणाले हात तिच्या द्वारकेत काय तोटा गेलाय तुमच्या प्रेम करणाऱ्यांचा. हा आता हा असा जातो आणि असा येतो. ते घेतलं पात्र घेतलं हातामध्ये. नारद बाहेर आले. रुक्मिणी म्हणाले काय बोल नका. चंद्र इंद्र कुबेर सगळ्या देवतांना प्रार्थना केली. पाय धुळे द्या तुमच्या पायाची धूळ द्या. सगळ्यांनी नकार दिला. सगळ्यांनी नकार दिला. कुणी म्हणाले आमच्या पायाची धूळ देवाच्या अंगाला. नाही बाबा नाही बाबा नाही बाबा नाही 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 ज्याच्या पायाचं दर्शन घ्यावं त्याच्या पायाचं तीर्थ घ्यावं त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ नाही. अरे रुक्मिणीपाशी नारद आले. रुक्मिणीबाई त्या पाय धूळ द्या. नारदा देव कशी देव कशी देव कशी पाय धुळी नारदा देव कशी पाय धुळी नारदा देव कशी पाय धुळी नारदा देव कशी पाय धुळी. ज्या चरणाचे करावे पूजन ज्या चरणाचे करावे पूजन कशी पाय धुळी नारदा देव कशी पाय धुळी नारदा देव कशी पाय धुळी नारद म्हणाले की मला वाटलं होतं द्वारकेत सगळेजण पुढे पुढे पटापटापटा पायगुल देतील. आतमध्ये गेले. कृष्णाने बघितलं नजरेने. काय मिळाली का कुठं सगळी द्वारका बांधली घातली. सगळे देव चंद्र इंद्र कुबेर सर्वांना विचारलं मी पायगुल द्यायला तयार नाही. नारदा थकलासी नारदा तू थकलासी नारदा तू परी गोकुळी एक दास तू जास. काच हिरा निवळाया काच हिरा निवळाया गोपीना प्रश्न टाकुनी हाच. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदा थकलास एक काम कर. हेच काम तुझं गोकुळामध्ये 100% होईल. जा त्या गोपीला हा प्रश्न टाक बघ देतात कधी पाय धुवून. नारदांच्या डोळ्यात कचकच पाणी आलं. पात्र घेतलं निघाले त्वरेनं. रुक्मिणी विचार एक शब्द बोलू नका. पायदूळ द्या म्हटलं तर नाही म्हणाला. आणि आता पुन्हा कुठं चाललाय चौकशी विचारू नका. कामाला निघाला की असं मध्ये विचारू नये. नारदांचा अधिकार होता देवदेवताला बोलण्याचा. निघाले त्वरेने. आले कुठे गोकुळात. जय गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण फेर धरून नाचताय. एक गोपी आपल्या मुलालाच मध्ये कृष्ण म्हणून उभा केलाय आणि फेर एवढा मोठा दर्जेला होता. लांबून उभे तो त्यांचा तो फेर बघितला. त्यांना समाधीच लागली तिथं. आनंदात बेहोश झाला. आणि एका गोपीनं त्या गडबडीत बघितलं नारदाला. तंबोरी वाजलेली. धावत धावली या नारदा आज फार योग चांगला आहे. म्हणजे का आज आमच्या रासक वेळेचा वर्धापन दिन आहे. कृष्ण निघून गेला पण त्याची आठवण आम्हाला सदैव आहे. हा कृष्ण आम्ही उभा केलाय आमचा
आणि आम्ही घेर धरतोय. रास खेळेचा वर्धापन चाललाय. आज आमच्या पवित्र दिनी तुमचे पाय लागले नामधारकाचे आनंद. या नारदांची आद्य सेवा केली गोपीने. आणि गोपीने प्रश्न विचारला, नारदा आलाच कुठून? गोपींना सांगितलं, सद्गतीत अंतःकरणाने नारदाने, मी द्वारकेतून आलो. द्वारका? द्वारका शब्द निघता क्षणी सगळ्या गोपींनी एकच प्रश्न विचारला, आमचा कृष्ण कसा आहे? नारदाला वाचे कुठे? तुझं काय सांगतो? आमचा कृष्ण कसा आहे? गोपीनो, कृष्ण आजारी आहे. द्वारका बंद आहे, सगळे चिंतेत आहे. एका गोपीने प्रश्न विचारला, याला काही औषध नाही का देवाला बरं होण्यासाठी? आहे, औषध आहे म्हणून इथं आलो. पण द्वारकेत तुम्हाला औषध मिळालं नाही? एका गोपीने दैताईने प्रश्न विचारला, नारदा काय औषध आहे? देवाने सांगितले, प्रेम जयाचे मजवळी त्याची पदधूली लाविता अंगा. माझ्यावर अत्यंतिक प्रेम यांचा आहे, त्यांच्या अंगाची धूळ माझ्या अंगाला लावली की बस, हेच औषध. मग एका गोपीनं प्रश्न दैताईने विचारला, द्वारकेत तुम्हाला धूळ मिळाली नाही? एवढी द्वारका गोपाळ कृष्णाची? पण नारद म्हणजे त्या वकिलासाठी उत्तर देणारे, गोपीनं तुम्ही वेडे आहात म्हणजे. आमच्या गोपाळ कृष्णाची द्वारका कशाची आहे? सोन्याची. मग वेड्यानो, सोन्याच्या द्वारकेत धूळ असेल का? सांगायचा विषय असा, त्या सगळ्या गोपी म्हणाल्या, पायाची धूळ गोपाळ कृष्णाच्या अंगाला लावायची. सगळ्या गोपी जवळ आल्या. नारदा, आमचा विचार सांगतो. माती अशी गोळा केली, त्याच्यामध्ये आपले पाय नाचवायला लागल्या सगळ्या गोपी. नारदा, आमच्या पायाची धूळ गोपाळ कृष्णाच्या अंगाला लावून प्रसंगी आम्ही नरकात पडलो तरी चालेल. पण आमचा कृष्ण बाला झाला, आमचा कृष्ण बाला झाला. सगळ्यांनी पाय डोलवले आणि आपापल्या पायाची धूळ नारदाने तिथं उपर्ण अंतरलं, धूळ गोळा केली, उचंडी बांधली, डोळे पुसले. काय गोपींचं प्रेम, वावा रे वावा. वेळ पडली तर नरकात जाऊ, पण कृष्ण बाबा झाला आले. रुक्मिणी वाट बघत होती, नारद कधी येत आहे. नारदांचा आग आमच्या भगवंताचं चालच आहे. अंगाचा दाह होतोय, अंगाचा दाह होतोय. रुक्मिणीला ऐकून एवढी सवय झाली होती, सारखा दाह चाललाय. एवढ्यात नारदांची स्वारी आली. हे बघा काय झालं, बोलू नका, एक मला लवकर भांड द्या. भांड घेतलं, त्यात ती सगळी धूळ ओतली, त्यात पाणी घातलं. नारदाने कालवलं आणि आपल्याच अंगाला लावायला लागली. रुक्मिणी म्हणाली, काय करताय? देव आजारी आहे. विसरलोच मी. ते धुवून आत गेले, देवाच्या अंगाला सगळं ते लावलं. गोपाळ कृष्णाची रुक्मिणी भक्ती आहे. अंगाला लावता लावता देव नवनाटकी आमचा. अंगाला जसं जसं चंदन लावलं गेलं तसं तसं देवाने चेहऱ्यावरचं हास्य असं बदललं, असं बदललं. दाह संपलाच. 1 2 3 खलास. रुक्मिणी उभी होती, नारद उभे होते. रुक्मिणीला वेगळं काही सांगायची गरज नव्हती. ज्या गोपी व्याभिचारी म्हणून ती म्हणाली होती, त्या व्याभिचारी नाही, माझ्यावर अत्यंतिक प्रेम करणार सात्विक. त्यांच्या पायाची धूळ लक्षात ठेवा नारदा. आजपासून शिक्का मारला देवानी. देवानी शिक्का मारला, या गोपींच्या पायाची धूळ म्हणजे गोपींच्या पायाचं चंदन. आजपासून वैष्णव पाया हे गोपी चंदन कपाळावर धारण करतील. आजपासून
शैव भस्म धारण करते आणि वैष्णव गोपीचंदन धारण करते. त्यावेळीपासून आपली ही परंपरा पडली. गोपीचंदन म्हणून जे म्हणतात ते आजही वैष्णव आपल्या कपाळावर धारण करतात. असा अधिकार या प्रेममय असलेल्या गोपींचा होता. असं प्रेम देवावरती करावं हाच आशय, यापेक्षा वेगळा आशय काही नाहीये. हाच आशय आपल्या मूळ अभंगामध्ये आमचे तुकाराम महाराज सांगतायत. उद्या संध्याकाळी 5 ते 6:30 त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन सेवा आहे. आज जे उपस्थित असतील त्यांनी अनेकांना आपण मेसेज करून सांगू शकता की कीर्तनाची सेवेचा लाभ घ्यावा. उद्या आणि परवा 2 दिवस या ठिकाणी सेवा होईल. मूळ अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराज यापेक्षा वेगळं काही सांगत नाहीये. जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा तोची दैवाचा जाणे भक्तीचा झालेली सेवा गोपाळ कृष्णाच्या चरणापाशी, आमच्या पिताश्री परिवाराच्या चरणापाशी आणि वासुदेवानंद सरस्वती, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणापाशी, रंगावधूत महाराजांच्या चरणापाशी ही सेवा रजू झालेली सेवा संतो प्रेमे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम अय्य वायो मृत्युर्भवनायं सकलपरस्मै नारायणाय सर्वं विदं केशवं रामनारायणं प्रणमामि हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 कायेन मनसा वापी
समर्पितं दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत. उद्या 7:05 ला 7:05 अजून 15-20 मिनिटांनी नित्य उपासना सुरू होईल. उद्या 5 ते 6:30 या वेळेत आणखीन एक कीर्तन सेवा आणि परवाच्या दिवशी एक कीर्तन सेवा एवढी